मनूचं नेमकं काय झालंय? नाही म्हणजे ती इथे अशी अचानक आली म्हणून मी काही बोलते असं समजू नकोस हा. म्हणजे ती इथे का आल्याचं कारण तर कळलंय, पण काय? नाही म्हणजे तुझ्याशी काही बोलली का ती? छे रे, अजून तितकी मोकळी कुठे झाली आहे. पण तिच्याकडे बघितलं की असं वाटतं की ती सतत कुठल्या तरी काळजीत आहे, कुठल्या तरी टेन्शन मध्ये. नाही नाही आई, आनंदात आहे ती. अगं इथे अचानक आली ना ती, नवीन माणसं, नवीन जागा आणि मुळात हे शहर नवीन आहे ना, त्यामुळे जरा अवघडून गेल्यासारखं झालं असेल तिचं. मी मनूच्या काका काकूंकडे जाऊन चौकशी करायचा प्रयत्न केला. त्यांना आकाश आणि मनूबद्दल विचारलं, पण ते ताकाच तूर लागू देत नाहीयेत. एकतर त्यांना काही माहिती नसावं किंवा मला वाटतं ते खोटं बोलतायत. त्यामुळे आता तू त्यांच्याकडे जायचंस खाकी वर्दीमध्ये. तू त्यांच्याकडे आकाश आणि मनूची चौकशी करायचीस. आकाश आणि मनू एकत्र असणार हे तर एखादं शेमडं पोरगही सांगू शकेल मला. आणि मुळात तुझ्यावर ते विश्वास ठेवतील असं मला वाटतंय. शुभ दीपावली. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. थँक गॉड तू ह्या दिवाळीला आहेस, नाहीतर आमची ही दिवाळी बोरिंग गेली असती. पण याचं संपूर्ण श्रेय मनूलाच द्यायला हवं हा. केवळ आज तुझ्यामुळे आमचं दाद्या पहिल्यांदाच दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून घरात आहे. काकू, अगं खरंच सांगते तुला सुरेखा, यापूर्वी कधी दिवाळीमध्ये माझं मन इतकं अस्वस्थ उदास झालं नव्हतं का? हो, आता पास झालो. मला मान्य आहे, या वर्षभरात आपल्या घरात खूप वाईट घटना घडल्या, पण म्हणून सारख्या सारख्या त्याच आठवत बसायच्या का? आता हळूहळू गाडी येते ना रुळावर. हे बघा, आज दिवाळी आहे. सणासुदीचं काही बाई बोलू नका प्लीज. तू आनंदी आहेस तर हाच बघू छानस. बघ कशी गोड दिसतेस. हे घे. हे काय? काय कशासाठी आता काही विचारू नकोस. साडी आहे, छानपैकी नेसून खाली आहे. माझी खात्री आहे तुला छान दिसेल साडी. छान नेसून तयार होऊन खाली आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही सतत त्या नमितावर लक्ष ठेवा. येस सर. तिला कळू न देता ती कुठे जाते, काय करते याची नोंद ठेवा आणि सतत माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. येस सर. स्वतःची काळजी घ्या. मी इथे व्यवस्थित आहे आणि तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे करा. ठेवतो. मी म्हंटल होतं की नाही तुझ्या गोऱ्या रंगावर हा हिरवा रंग खूप खुलून दिसेल म्हणून. आई, मी कशी दिसते ते सांग ना. अगं तू काही घातलंस ना तरी सुंदरच दिसतेस. कौतुक कसं करायचं हे तुझ्याकडूनच शिकायला पाहिजे. बरं चला, आता ज्या कामासाठी आलो ते पहिल्यांदा करूया का, मग गप्पा मारत बसा. लक्ष इथे असू द्या.